विद्यार्थी मित्रांनो, आपण जो चॅप्टर चालू केला होता सेमीकंडक्टर, गेल्या 2 लेक्चर पासून आपण फक्त टाइप्स ऑफ गेट हा टॉपिक टीच केला होता. आज टाइप्स ऑफ गेटवर डिपेंड आणि मी तुम्हाला काल ज्या प्रॉपर्टीज लिहून दिल्या होत्या त्या प्रॉपर्टीजवर डिपेंड आज आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे आहे. ओके, सो राइट डाउन युअर फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द आउटपुट and draw truth table. Find the output and draw truth table. सर्किट ड्रॉ करा. लवकर सर्किट ड्रॉ. हे आहे तुम्हाला प्रॉब्लेम गिवन. ड्रॉ करा फास्ट. तो विद्यार्थी मित्रांनो, पेपर मध्ये तुम्हाला अशी डायग्राम दिली राहणार. या प्रकारे पेपर मध्ये दिली राहणार. तुम्ही जेव्हा सोल्युशन कराल सेम डायग्राम तुम्हाला डबल ड्रॉ करावी लागणार. सोल्युशन. सी हिअर केअरफुली. आधी गेट ओळखता आले पाहिजे. हा कोणता गेट आहे आपला? नॉट गेट. कारण एकच इनपुट आहे. एक इनपुट म्हणजे नॉट गेट असतो, बरोबर. मग नॉट गेट काय करतो? ए असला तर ए बार करतो, तर इथे ए बार येणार, बी च बी बार येणार, फिनिश. हा कोणता गेट आहे? या टाइप मध्ये गेट नॅन्ड. कोणता गेट असतो? नॅन्ड. कालच शिकलोय आपण. हा आहे आपला नॅन्ड गेट. का बरं नॅन्ड गेट? कारण निगेशन पॉइंट आहे. मग आधी काय करू आपण? या निगेशन पॉइंटला रिमूव्ह करण्यासाठी बार देऊ, म्हणजे निगेशन गायब. इथं गायब नाही करून दाखवायचा, तुम्हाला मी फक्त टेक्निक सांगू राहिलो. निगेशन पॉइंट होता म्हणून मी बार दिला, म्हणजे आता नॅन्डचा अँडच झाला. जो आपला नॅन्ड गेट होता त्या नॅन्ड गेटचा काय झाला आता? अँड. कारण निगेशन पॉइंटचा आपण बार देऊन दिला. अँड गेट काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो? जे 2 इनपुट असतात या 2 इनपुटचा तो मल्टिप्लाय करतो. अँड गेट काय करतो? ए इंटू बी असतो ना. अँड गेट काय असतो? ए इंटू बी. बट इथं ए आहे का? नाही. एचा इनपुट ए बार आहे, तर ए बार आला. सो ए बार इंटू दुसरा इनपुट आहे बी बार, सो ए बार इंटू बी बार. त्यानंतर मी काल तुम्हाला प्रॉपर्टीज लिहून दिल्या होत्या. प्रॉपर्टीज काय होती आपली? सेपरेट मध्ये जर बार असला, जसा ए बार इंटू बी बार, ए बार सेपरेट आहे आणि बी बार सेपरेट आहे, याला जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा इंटू, जो आपला इंटू असतो हा प्लस साइन मध्ये कन्व्हर्टेड होतो. वरची जे बारची साइन राहणार ते ऍज इट इज. पहिले मी या दोघांना सॉल्व्ह करून राहिलो. तर जो आपला ए बार इंटू बी बार आहे हा होणार, इंटूचा होणार प्लस आणि कंबाईन बार येणार. नाउ बार बार गेट कॅन्सल. y इक्वल टू काय आलं? ए प्लस बी. y इक्वल टू काय आलं? ए प्लस बी. हेन्स आउटपुट इज अ कोणता गेट होया? ए प्लस बी म्हणजे कोणता गेट? ऑर गेट. हेन्स आउटपुट इज अ ऑर गेट. जर तुम्ही गेटचे पूर्ण व्हिडिओ जर चांगल्या प्रकारे बघितले असणार, मी काल शिकवले होते, तर तुम्हाला मी सांगितलं होतं ए प्लस बी म्हणजे कोणता गेट असतो? ऑर गेट. आणि ऑर गेट तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही आउटपुट ऑर गेट काढला, ऑर गेटची तुम्हाला डायग्राम सुद्धा ड्रॉ करून दाखवावी लागते. हा इनपुट आहे आपला ए बी आणि आउटपुट काय येते आपला? y इक्वल टू ए प्लस बी. आणि मग एचाच खाली काय येणार? ट्रूथ टेबल. ओके, राईट डाउन दिस फास्ट.
काय आला, ऑर गेट आपला आउटपुट आला. आपण आउटपुट तर फाइंड केलाच, बट आपल्याला या आउटपुट साठी ट्रूथ टेबल सुद्धा ड्रॉ करायचा आहे. तर मग ट्रूथ टेबल काय येणार आपला ऑर गेटचा. मी तुम्हाला ट्रूथ टेबल सांगितलं होतं कसा ड्रॉ करायचा. तर आधी आपण हेडिंग देऊ ट्रूथ टेबल बराबर इनपुट आउटपुट. इनपुट किती आहे, 2 आहे इनपुट, ए आणि बी. आउटपुट एकच आहे, ए प्लस बी. 2 ने लिहा लागत. 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 1, 0 प्लस 0 0. प्रॉब्लेम फिनिश झाले तुमचे 3 मार्क्स. एवढंच जरी बरोबर केलं तरी तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स भेटते. आधी बराबर लेबलिंग करा, आउटपुट काढा, आउटपुट जो येणार तो गेट ड्रॉ करा. आउटपुट आलं होतं ए प्लस बी, ए प्लस बी म्हणजे ऑर गेट होते. बराबर मी ऑर गेट ड्रॉ केला आणि ऑर गेट ड्रॉ केल्यानंतर त्याचा ट्रूथ टेबल. ओके, राईट डाऊन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम, सेम क्वेश्चन. फाइंड द आउटपुट अँड ड्रॉ द ट्रूथ टेबल. फाइंड द आउटपुट अँड ड्रॉ द ट्रूथ टेबल. थोडं प्रॉब्लेम कडे केअरफुल लक्ष द्या. आधी तुम्ही माझ्या सोबत डायग्राम ड्रॉ करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी जो गेट ड्रॉ केला आहे सेम मी इथे ड्रॉ केला. बट या गेटमध्ये आणि या गेटमध्ये डिफरन्स काय आहे आधी ते समजून घ्या. पेपरमध्ये कधी कधी कन्फ्यूज करण्यासाठी असे क्वेश्चन विचारले जातात. आन्सर खूप इझी आहे, लक्ष द्या इकडे. पहिले सोल्युशन, तुम्हाला तर डबल डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. बराबर, मी जे सांगतो त्याकडे केअरफुली लक्ष द्या. हा आहे नॅन्ड गेट, कारण इथे निगेशन पॉइंट आहे आणि 2 इनपुट आहे. बट मी इथं काय केलं, या 2 इनपुटला जॉईन करून एकच इनपुट केला. 2 इनपुटला जॉईन करून एकच इनपुट केला. एकच इनपुट कोणत्या गेटमध्ये असते, नॉट गेट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला नॉट गेट. म्हटलं ना, फक्त कन्फ्यूज करायसाठी करते. कसा काय नॉट गेट झाला हा, 2 इनपुट जॉईन करून एक केलं, हा झाला नॉट गेट. हा पण नॉट गेट आहे, हा तर नॉटच गेट आहे. नॅन्ड गेटला मी नॉट गेट बनवलं. नॅन्ड गेटला कोणता गेट बनवलं, नॉट गेट. कसा बनवला नॉट गेट, 2 इनपुटला जॉईन करून एकच इनपुट दिला. पहिले हा कन्सेप्ट समजला, आता समोर लक्ष द्या. मग हा नॉट गेट आहे आपला. ए ला काय करन तो ए बार, बी ला काय करन बी बार. एचा इनपुट ए होता, आउटपुट ए बार आहे. एचा इनपुट बी होता, आउटपुट बी बार आहे. आता ए बार कोणाला देऊ आपण, नॉट गेटला. नॉट गेट तर पुन्हा बार देते, मग ए बारला हा पुन्हा बार देणार. बार बार कॅन्सल, काय राहील फक्त ए. हा ए बार आपण आता नॉट गेटचा इनपुट, एचा इनपुट ए, आउटपुट ए बार. मग एचा जो आउटपुट राहणार तो या नॉट गेटचा इनपुट राहणार. नॉट गेट एले पुन्हा बार देणार, तर इथे फक्त काय भेटणार, ए. कारण नॉट गेटनं बार दिलं तर बार बार कॅन्सल. इथं बी बार आला. आता हा नॉट गेट आहे, नॉट गेट पुन्हा बार देत असते, बार बार कॅन्सल. निगेशन आलं म्हणजे बार आलाच, निगेशन आलं म्हणजे बार, निगेशन आला म्हणजे बार.
बारला बार देणार तर बार बार कॅन्सल होते ना, इथं पण आलं बी. मग हा झाला ऑर गेट. ऑर गेटचा एक इनपुट आहे ए, एक इनपुट आहे बी. इनपुट कोणता पण भेटो, ऑर गेट फक्त ऍडिशन करते. मग हा कोणाची ऍडिशन करन? ए प्लस बी ची. कोणाची ऍडिशन करन? ए आणि बी ची. तर ए प्लस बी. हेन्स द आउटपुट इज ऑर गेट. आउटपुट कोणता आला आपला? ऑर गेट. मग ऑर गेटची डायग्राम y इक्वल टू ए प्लस बी. हा आपला ए आणि लास्ट मध्ये याचा ट्रूथ टेबल ड्रॉ केला. मी प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्येच याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करून दिला आहे, तो तुम्ही ऍज इट इज ड्रॉ करू शकता. ओके, राईट डाऊन. तो विद्यार्थी मित्रांनो, सेम आपले 2 प्रॉब्लेम झाले. हे आपलं थर्ड प्रॉब्लेम. आधी आपल्याला सर्किट डायग्राम ऍज इट इज ड्रॉ करावी लागणार. सोल्युशन केअरफुली लक्ष द्यायचा. कोणता गेट आहे? नॉट गेट. ए ला काय करन? ए बार. कोणता गेट आहे? नॉट गेट. बी ला काय करणार? बी बार. एवढं काम झालं. नेक्स्ट, इथे सुद्धा निगेशन पॉइंट आहे ना? निगेशन पॉइंट आहे तर आधी बार देऊन देऊ. निगेशन पॉइंट आहे म्हणून मी आधी काय दिला? बार दिल्या बरोबर. आता हा कोणता गेट झाला? ऑर गेट. आधी नॉर होता म्हणजे स्टार्टिंग एन म्हणजे निगेशन पासून होती. मग हा निगेशन होता म्हणून मी बार दिला. आता काय राहिला? फक्त ऑर. ऑर काय करतो? ऍडिशन करतो. कोणाची ऍडिशन करणार? ए बार प्लस बी बार. ए बार प्लस बी बार. ओके, आता हे पुन्हा नॉट गेटला देऊ ना. नॉट गेट काय करणार? पुन्हा बार देणार. म्हणजे फायनल काय येणार आपलं? पुन्हा बार ए बार प्लस बी बार. हे तर आन्सर आपलं ऍज इट इज होतं. नॉट गेटनं पुन्हा बार दिला. बार कॅन्सल. मग बार कॅन्सल तर काय राहिला? फक्त ए बार प्लस बी बार. प्लस आहे आणि सेपरेट बार आहे. ए बार पण सेपरेट आहे, बी बार पण सेपरेट आहे. मग याला जर आपल्याला कंबाईन करायचं असलं, काय करायचं असलं आपल्याला? कंबाईन. काय करत असतो आपण कंबाईन साठी? प्लसचं इंटू होते. तो y इक्वल टू ए इंटू बी बार. ए इंटू बी म्हणजे अँड आणि त्याच्यावरत जर बार असला तर नॅन्ड गेट. हेन्स द आउटपुट इज नॅन्ड. NAND नॅन्ड गेट. मग नॅन्ड गेट ड्रॉ करू. निगेशन पॉइंट येणार y ए इंटू बी बार. हा ए आणि हा बी. हा झाला आपला आउटपुट नॅन्ड गेट. आणि मग नॅन्ड गेटचाच काय ड्रॉ करू आपण विद्यार्थी मित्रांनो? ट्रूथ टेबल. फर्स्ट राईट डाऊन दिस. विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं आता नॅन्ड गेट आउटपुट सर्किट काढला तसाच लास्ट मध्ये आपण याचा काय काढत असतो आता? ट्रूथ टेबल. सो ट्रूथ टेबल मध्ये इनपुट किती आहे आपले? 2, ए आणि बी. आधी इनपुट मग आउटपुट. ए बी. आउटपुट ए इंटू बी बार. ओके, बघा आता 1 1 0 0 1 0 1 0. इनपुट तुम्हाला असेच लिहावे लागतात.
आणि ते का बरं मागच्या लेक्चरमध्ये मी शिकवलं आहे. ए इंटू बी बार आहे म्हणजे 1 असेल तर 0 येणार, 0 असणार तर 1 येणार. बघा 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1, मग 1 चा बार म्हणजे 0, 1 इंटू 0 0, 0 चा बार म्हणजे 1, 0 इंटू 1 0, पण 0 चा बार 1, 0 इंटू 0 0, पण त्याचा बार म्हणजे 1. इथे बार आहे म्हणून 0चं 1 आणि 1चं 0. ओके, राईट डाऊन दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपला सेमीकंडक्टर चॅप्टर होता, या सेमीकंडक्टर चॅप्टरचे जे आपले प्रॉब्लेम होते डिपेंड अपॉन लॉजिक गेट, हा टॉपिक आपला पूर्णपणे खतम झाला आहे.